नमस्कार मित्रांनो, मी सोमीनाथ गोडे. आपण पाहत आहात सोमीनाथ अनफिल्टर चॅनल. आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची मी माहिती देणार आहे. तुम्ही जर गरीब आणि मध्यमवर्गीय जर असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे तुम्हाला केंद्र शासनाची योजना. म्हणजे तुम्ही जर गरीब आणि मध्यमवर्गीय जर असाल तर ही योजना तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. या योजनेचं नाव आहे आयुष्यमान भारत योजना. म्हणजे आयुष्यमान भारत योजना ही योजना म्हणजे 5 लाखांपर्यंत जर तुम्हाला दवाखान्याची गरज पडली किंवा हॉस्पिटलची गरज पडली तर 5 लाखांपर्यंत मोफत उपचार होणार आहे. या योजनेची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर या योजनेचा कार्डाचा म्हणजे एक कार्ड असणार आहे आयुष्यमान भारत नावाचं. हे कार्ड कुठे काढायचं किंवा या योजनेसाठी पात्र कोण आहेत किंवा तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जर तुम्ही कार्डाला एलिजिबल नसाल तर तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुम्ही कशी नोंदणी करायची, हे सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, सोबतचे बेल आयकनचे बटन दाबून ठेवा. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत माहिती आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. तर ही योजना असणार आहे 5 लाखापर्यंत मोफत उपचार योजना. या योजनेचा फायदा कोणाला कोणाला असणार आहे? गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबाला आणि SECC 2011 यादीतील कुटुंब. म्हणजे आता हे SECC काय आहे? तर SECC म्हणजे सोशियली इकॉनॉमिक कास्ट सेन्सस 2011. म्हणजे 2011 मध्ये जी जनगणना झालेली आहे त्या योजनेत ज्यांचे नाव 2011च्या जनगणनेमध्ये मध्यमवर्गीय आणि गरीब राशन कार्डमध्ये आहे त्यांच्यासाठी ही योजना असणार आहे. तर म्हणजे हे बघा, खालचा पॉईंट आहे रेशन कार्ड धारक पिवळा किंवा केसरी. आणि म्हणजे सामाजिक आर्थिक जातीने या जनगणना 2011 ची झालेली आहे त्यांच्यानुसार ही यादी तयार करण्यात आलेली आहे. त्यांच्यासाठी त्यांचे नाव या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट आहे. तर खालचा पॉईंट पण तोच आहे, रेशन कार्ड धारक, बांधकाम कामगार, श्रमिक असंघटित कामगार आणि PMJAY यादीत नाव असलेले लाभार्थी. म्हणजे ही यादी ज्या गावातील म्हणजे गाव किंवा शहरी भागातील असेल, नगरपालिका, महानगरपालिका, त्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही यादी त्या पर्टिक्युलर ऑफिसमध्ये प्रकाशित करण्यात आलेली आहे. ते लोक सुद्धा याच्यामध्ये इलिजिबल असणार आहेत. तर महत्वाचं म्हणजे असं असणार आहे, सर्वांनाच कार्ड मिळेल असं नाही. नाव सरकारी यादीत असणं आवश्यक आहे. म्हणजे जी वेबसाईट असणार आहे, मी तुम्हाला ते पुढे सांगणारच आहे ते कसं अप्लाय करायचं त्याच्यामध्ये. तर त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला लिंक करायचं आहे, बघायचं आहे तुम्ही इलिजिबल असाल आहेत का नाही. त्यांनाच जे इलिजिबल असेल त्यांनाच त्या योजनेसाठी अप्लाय केला जाईल. आणि आता हे आयुष्यमान भारत कार्ड कुठे काढायचं? तर आयुष्यमान भारत कार्ड कुठे काढायचं? तर CSC केंद्र, जनसेवा केंद्र म्हणजे कॉमन सर्व्हिस पॉईंट जवळच तुमच्या सेतू केंद्र असेल किंवा ग्रामपंचायत किंवा नगरपंचायतमध्ये उपलब्ध आहे. म्हणजे पर्टिक्युलर तिथे ऑपरेटर असतो. त्या ऑपरेटरकडून तुम्हाला मोफत काढून देण्यात येईल. आणि तुम्ही जर CSC वर गेलात तर तुम्हाला ते CSC त्यांच्या लोकल रेट नुसार तुम्हाला काढून देतील. तर अशा प्रकारे आयुष्यमान भारत कार्ड काढायचं आहे. आणि त्याच्यानंतर 2 नंबरला काढायचे सरकारी रुग्णालयात, म्हणजे जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, मेडिकल कॉलेज. पण आता कसं असतं, सरकारी ठिकाणी थोडं अवघड असतं. त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रेफर करा CSC केंद्रावर, तुम्हाला लवकरात लवकर कार्ड देण्यात येईल. आणि जर तुम्हाला स्वतः कार्ड काढायचं असेल तर स्वतः कार्ड काढायला अधिकृत वेबसाईट आहे beneficiary.nha.go.in. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही स्वतः काढू शकता. तर जर तुम्हाला स्वतः जर काढायचं असेल तर ऑनलाईन कसं काढायचं स्टेप बाय स्टेप आपण व्हिडिओ टाकणार आहोत. तरी मी एकदा तुम्हाला ओरली सांगतो. beneficiary.nha.government.in या वेबसाईटला ओपन करून घ्यायचं आहे. एम आय एलिजिबल किंवा लॉग इन वर क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यावर तुम्हाला ऑप्शन येईल मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर टाकून ओटीपी येईल तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकावर, तो व्हेरीफाय करायचा आहे. मग नंतर समजा तुमच्याकडे राशन कार्ड नसेल अवेलेबल तर तुमचा आधार नंबर टाकून तुमचं नाव यादीत आहे का हे तपासायचं आहे. जर असेल तर तुमचं नाव दिसेल तिथं आहे, नसेल तर तुमचं काही नॉट एलिजिबल फॉर दिस क्रायटेरिया असं इंग्लिशमध्ये लिहून येईल. तर जर नाव असल्यास असं प्रश्न, नाव असल्यास काय करायचं? तर नाव असल्यास ही KYC कंप्लीट करायची आहे.
तुमचा फोटो कॅप्चर करायचा. ई केवायसी मध्ये काय काय येईल, तुमचे बेसिक डिटेल्स विचारले जाईल. तुमचा मोबाईल नंबरची ओटीपी घेतली जाईल. तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर क्रमांक मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर ओटीपी येतील किंवा तुमचा थंब घ्यावा लागेल. ही सगळी केवायसी करून घ्यायची. त्याच्यानंतर फोटो कॅप्चर करायचा आहे आणि त्याच्यानंतर आयुष्यमान कार्ड जनरेट करायला याला क्लिक करून ते पीडीएफ तुम्ही सेव्ह करून घ्यायची, प्रिंट काढून तुमच्याकडे कार्ड ठेवायचे, जवळ कार्ड ठेवायचे. म्हणजे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या अगोदर हे कार्ड तिथे दाखवला, तुम्हाला लाईनीत उभं राहायची गरज नाही. तर अशा प्रकारे काढायचं आहे. तर आता महत्त्वाचा पॉइंट बघायचा आणखीन एक, कार्ड काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे. म्हणजे कुठली कुठली कागदपत्र लागणार आहेत. तर पहिलं लागणार आहे आधार कार्ड, दुसरं लागणार आहे रेशन कार्ड, तिसरा मोबाईल नंबर सोबत लागणार आहे, चौथं पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे आणि लास्टचा ऑप्शन आहे मॅन्डेटरी नाही, श्रमिक बांधकाम कामगार असाल तर तो कार्ड तुमचं ते असणार. तर अशा प्रकारे आयुष्यमान भारत 5 लाखांची योजना, या योजनेची सर्व संपूर्ण आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघितली आहे. तर आयुष्यमान कार्डाचे फायदे काय आहेत आपण एक शॉर्ट मध्ये बघूयात. आता तुम्हाला तर 5 लाखांपर्यंत मोफत उपचार भेटणार आहेत आणि शिवाय कॅशलेस हॉस्पिटल सुद्धा सुविधा आहे आणि देशभरातील 25,000पेक्षा जास्त हॉस्पिटल्स या योजनेसोबत जोडलेले आहेत. म्हणजे ट्रस्टमध्ये जे हॉस्पिटल असलेले असतात ते हॉस्पिटल सुद्धा या योजनेसाठी जोडलेले असतात. आणि ऑपरेशन समजा मोठी शस्त्रक्रिया असेल, ऑपरेशन असेल, औषध असेल, तपासण्या, या सर्व या 5 लाखामध्ये इन्क्लूड असतात. म्हणजे ऍड असतात. म्हणजे तुम्हाला काहीही कुठेही मेडिकलला किंवा तपासणीला काही किंवा औषधाला किंवा ऑपरेशनसाठी एखादा मोठी सर्जरी 5 लाखांपेक्षा जास्त अमाऊंटवर जात असेल तर तुम्हाला पैसे भरावे लागतील, अन्यथा पैसे भरावे लागणार नाही. तर आधीपासून आजार असलेले असेल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. तर आपण आता मुख्यतः बघू कोणत्या आजारावर उपचार मिळतो. तर हृदय शस्त्रक्रिया, किडनी डायलिसिस, कॅन्सर उपचार, अपघात उपचार, सिझेरियन डिलिव्हरी, हाडांचे ऑपरेशन, म्हणजे मोठमोठ्याल्या हे सगळं याच्यात कव्हर झालेलं आहे. आणि सर्वात महत्वाचा पॉइंट, कोणता खर्च येतो का नाही, कोणते खर्च यात येत नाही. म्हणजे तुम्हाला जर साधी ओपीडी म्हणजे साधी तपासणी, म्हणजे तुमचं जनरल सर्दी खोकला असेल तर त्याच्यासाठी ह्या योजनेतून तुम्हाला उपयोग घेऊन करता येत नाही. म्हणजे आणि कॉस्मेटिक सर्जरी म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरील वगैरे असं काही असेल तर हे सुद्धा सर्जरी केल्या जात नाही. औषध दुकानातून खरेदी, हे सुद्धा तुमचे पैसे याच्यातून मायनस होत नाही. म्हणजे ह्या 3 ओपीडी, कॉस्मेटिक सर्जरी, औषध दुकानातून खरेदी, या तिन्ही गोष्टी या योजनेत होत नाही. आणि मग याच्यात महत्त्वाच्या सूचना असेल, तर तुम्हाला जर कार्ड काढायचं असेल तर कुठल्याही एजंटला पैसे देऊ नका. कार्ड पूर्णपणे शासनाचं केंद्र शासनाचं पुरस्कृत कार्ड आहे. हे फक्त सीएससीच्या अधिकृत केंद्रावर किंवा सरकारी हॉस्पिटल किंवा वेबसाईट किंवा तुमच्या स्वतः तुम्ही अप्लाय करू शकता. तर अशा प्रकारे ही 5 लाखाची जी योजना आहे ही अतिशय म्हणजे चांगल्या प्रकारे योजना आहे केंद्र शासनाची. तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा. तुम्ही जर कार्ड काढलेले असाल तर चांगली गोष्ट आहे, जर नसेल काढली तर अशा प्रकारे काढून घ्या. जर तुम्ही आज आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असाल तर आपल्या चॅनलला लाईक केले नसेल तर लाईक करून घ्या, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ गरजू लोकांपर्यंत पाठवा, म्हणजे शेअर करा. तर चला, धन्यवाद.